या सिस्टरचं नाव पल्लवी आहे, ते चिखली या ठिकाणाहून येतात की ते सांगतात की त्यांना एक दिवशी खूप पोटामध्ये दुखायला लागलं, इतका त्रास होता त्यांना समजलं नाही. ते म्हणतात की ते डॉक्टरकडे गेले दवाखान्यामध्ये आणि ज्यावेळेस त्यांची सोनोग्राफी केली त्यावेळेस त्यांना कळालं की त्यांना किडनी स्टोन झालेले आहेत आणि तीन स्टोन्स आहेत त्यांच्या पोटामध्ये. आणि ते सांगतात की 25 mm चे 15 आणि 8 mm चे 3 असे स्टोन्स आहेत. तर ते सांगतात की ते इतका त्रास होत होता की त्यावेळेस डॉक्टर म्हणले तुला इमिजिएटली ऍडमिट व्हावं लागेल आणि लेझर ऑपरेशन लगेच करावं लागेल. आणि ते म्हणतात की ते आणि त्यांच्या घरामध्ये प्रार्थना करत होते आणि परमेश्वर ते म्हणत होते की प्रभू मला ऑपरेशन नाही करायचं, मला तू आरोग्य दे. ते म्हणतात डॉक्टर म्हणले तुम्हाला इमिजिएटली ऍडमिट व्हावं लागेल, पण ते म्हणाले की नाही आम्ही परत येतो. ते घरी आले, रविवारी चर्चला आले, सोमवारी देखील ज्यावेळेस त्यांना ऑपरेशन करायचं होतं ते चर्चला आले, त्यांनी प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचं पोट खूप दुखू लागलं. 4 वाजता पहाटे ते दवाखान्यामध्ये गेले, त्यावेळेस देखील त्यांची प्रार्थना चालू होती. ते सांगतात की परमेश्वरांनी त्या ठिकाणी चमत्कार केला. डॉक्टर म्हणले की आत्ता या क्षणाला ऑपरेशन करावंच लागेल. त्यावेळेस तिला सलाईन लावलं आणि परमेश्वरांनी चमत्कार केला. विदाऊट ऑपरेशन ते खडे सगळे त्याच क्षणाला बाहेर पडले. विदाऊट ऑपरेशन हे चमत्कार फक्त प्रभू येशूने केलेला आहे. हालेलुया. बघा एवढे हे खडे बघा, व्हेरी बिग, व्हेरी ह्यूज. बघा किती मोठा. इट ऑटोमॅटिकली फेल बिफोर ऑपरेशन. बिना ऑपरेशनचं. बिना ऑपरेशनचं. सी दॅट. ऑपरेशन विना. सहमत झाले आम्ही तुमच्यासोबत सहमत झाले आणि मी म्हटले की बिना ऑपरेशनचे हे कडे पडले पाहिजे. मी ऑपरेशन करणार नाही, मी दवाखान्यात ॲडमिट करणार नाही, कारण की हे माझ्या नातीचं कार्य माझा देव करल म्हणून मी विश्वास ठेवला. कारण की आमचं पूर्ण जीवन पास्टर माझ्या देवाने आम्हाला घडवलंय. खरंच ठीक आहे. मी देवाचे आभार मानते पास्टर आणि तुमचेही आभार मानते. प्रेज देवाला गॉड. हालेलुया. आता काय दुखत नाही, काही त्रास होत नाही. गेलं ते गेलं. ही मुलगी माझी मुलगी, माझी नात आणि दुसरी एक मुलगीच आहे मांडलेली. छोट्या मुलाला घेऊन चिखलीवरनं चालत आलेले. चिखलीवरून चालत आलात? किती तास लागला तुम्हाला? किती तास? 3 तास 10 3 मिनिटं. तास 10 मिनिट. मी रिक्षाने आले कारण की मला ऑफरिंगचा डबा घ्यावा लागतो म्हणून. अच्छा, तुम्ही व्हॉलेंटियर आहात? मम्मी आहे. काय म्हणायचं तुम्हाला? आणि तुम्ही चालत आला तिथनं? ही पण आणि हे लहान मुली बरोबर. कॅन यू इमॅजिन दे केम वॉकिंग फ्रॉम चिखली? चिखलीहून चालत चालत आले. स्मॉल चाइल्ड. तुम्ही असं बोलला होता का की मला जर आरोग्य मिळालं तर मी चिखलीहून चालत चालत चर्चला येईन? दवाखान्यात नेलं ना तिला, तर तिला खडा पडताना आम्ही बोललो की येशू बाप्पा सगळं काय तुझ्या हातात आहे, डॉक्टर पण काय करू शकत नाहीत. तर तो खडा पडताना आम्ही बोललो, त्याच्या 1 मिनिटात खडा पडला. हालेलुया. आमेन. चमत्कार आहे हा. धन्यवाद आहे खरंच. आमेन. 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 आणि मी 13 वर्षापूर्वी खूप आजारी होते. मारता मला फक्त 3 महिन्याची गॅरंटी होती. मला देव 14 वर्ष झालं सांभाळतोय. हालेलुया. आणि तुम्ही व्हॉलेंटियरचं काम पण करताय? आणि माझ्या घशामध्ये होल होतं एक, ते होल सुद्धा गेलं. माझं मूळव्याधाचा आजार गेला. आणि मी तंबाखू लहानपणी 4 वर्षापासून खात होते. माझं पूर्णपणे 14 वर्ष झालं तंबाखू बंद झाले. हालेलुया. आमेन. Praise God. इनका नाम नम्रता खंडाले है। अच्छा। और इनका गवाही ये है कि इनके जो नख है, आप ऐसे नख दिखाइए, इनके नख पूरे काले हो चुके थे। तो इनके नखों में दर्द होता था, इनको लिखने में तकलीफ होता था, खाने में तकलीफ होता था। लिखने में तकलीफ होने के कारण इनके मार्क्स भी कम आए थे। टीचर्स ने इनके पेरेंट्स को भी कंप्लेन किया था कि आपकी बेटी डल है, इनको हम निकाल देंगे वगैरह वगैरह। फिर ये बहुत परेशान हो गई थी, अभी क्या करें। फिर इसने परेशानी में आके डॉक्टर के पास गए। डॉक्टर ने बोला कि इनको नखों का फंगल इन्फेक्शन हुआ है। फंगल इन्फेक्शन। हाँ, तो वो कभी अच्छा नहीं हो सकता। अभी कम से कम इसको अच्छा होने के लिए 3 साल तो कम से कम लगेंगे, और उसमें भी कोई गारंटी नहीं है कि वो अच्छा होगा। इनको बहुत सारे क्रीम्स दिए, मेडिसिन दिए, लेकिन वो बहुत कॉस्टली थे, इसलिए वो बेयर नहीं कर पा रही थी। लेकिन इसने एक अच्छा किया कि जिस तरीके से शनिवार को हमारी प्रार्थना होती है, शनिवार को आती रही। देखिए शनिवार को आने का महत्व कितना है। शनिवार को आती रही, प्रार्थना करती रही, और आज वो बताती है कि आपने प्रार्थना किया था शनिवार को यहाँ से, और इनको आज वो बताती है कि वो पूरी तरीके से अच्छी हो चुकी है। वो पूरा चमत्कार प्रभु यीशु मसीह ने किया है, तो पूरा गौरव प्रभु को देना चाहती है। आप स्क्रीन पे देख सकते हैं पास्टर जी। बघा अशी सगळी काळी काळी नख झाली होती तिची. See now. आज प्रभु ने पूरी चंगाई दे दी है। देवाने पूर्ण आरोग्य दिलेलं आहे तिच्या हातांना. बघा This side. See this. God bless you, बेटा. गॉड ब्लेस यू राजा.
आपल्यामध्ये सिस्टर सोनाली आहेत आणि त्यांची हां. फार अद्भुत अशी साक्ष आहे. हां. ते म्हणतात 2022 मध्ये त्यांना गर्भ राहिला होता आणि 9 महिने पूर्ण झाले, तेव्हा अचानक त्यांना कळा सुरू झाले. हॉस्पिटलमध्ये जेव्हा ते गेले तर डॉक्टर म्हणाले की त्यांचं जे बाळ आहे ते वारलेलं आहे आणि त्यांना पॉयझन होऊ शकतो, जीवाचा धोका होऊ शकतो. ते म्हणतात माझी जी पहिली डिलिव्हरी झाली ती सिझर झालेलं होतं, पण त्यावेळेला असं झालं ते नॉर्मल बाळ झालं आणि देवाच्या कृपेने मी वाचले. मला देवाने काय हानी होऊ दिली नाही, पण बाळ जेव्हा वारलं त्यांना खूप निराशा आली. ते म्हणतात त्या सर्व परिस्थितीमध्ये मी नेहमी शनिवार रविवार सोमवार चर्चला येत राहिले, विश्वासूपणाने प्रभूचं वचन ऐकत राहिले. प्रभूंनी मला धीर दिलं आणि 2023 मध्ये पुन्हा ते गर्भधारण त्यांना राहिली आणि प्रभूच्या कृपेने ते म्हणतात की त्यावेळेला पूर्ण 9 महिने झाले तर खरे, पण 7 पण त्यांचं रक्त झालेलं होतं आणि BP वाढलेलं होतं. परंतु प्रभूंनी त्यांच्यावर अशी कृपा केली की त्या सर्व परिस्थितीमध्ये प्रभूंनी ताबा घेतला, त्यांची प्रार्थनेला उत्तर दिलं. त्यांना जे काही भीती वाटायची की बाळ परत जाईल का, तसं काही प्रभूंनी होऊ नाही दिलं. प्रभूंनी सुंदर मुलाचा आशीर्वाद त्यांना हालेलुया. दिलेला. आज ते खूप आनंदित आहेत आमेन. आणि ते प्रभूचं काम देखील करतात. आमेन. Thank you, Father. Amen. Bless both of them, oh Father. in Jesus' name. God bless. God bless. बहुत अद्भुत गवाही है इस बच्चे की. बस जब ये बच्चा जन्म हुआ था तो इसके दाईं आंख से इसे बिल्कुल भी नहीं दिखता था. जब डॉक्टर के पास उसे लेके गए तो डॉक्टर ने कहा कि आपको कम से कम भी 5 साल रुकना पड़ेगा. वो जैसे जैसे बड़ा होगा उसकी आंखों की रोशनी आ सकती है. सिस्टर कहते हैं कि 5 साल हो गए पर उसकी आंखों की रोशनी नहीं आई. वो इस बात से ज़्यादा चिंतित हुए और वो कहते हैं कि वो एक दिन ऐसे ही मोबाइल पे कुछ देख रहे थे और देखते देखते उन्हें अचानक से हमारे चर्च का यूट्यूब पे उनको एक वीडियो दिखा. उन्होंने प्रभु से उस चीज़ के लिए प्रार्थना की कि प्रभु मैंने बहुत कुछ किया, मेरे बेटे को फ़र्क नहीं पड़ा, अब मेरे बेटे का नियंत्रण तू ले. सिस्टर कहते हैं कि जब उनको वो डॉक्टर के पास वापस गए तो डॉक्टर ने उन्हें बताया कि अब ये जो दर्द है ये बहुत बढ़ने वाला है, उसकी आंखें भी जा सकती है, ऑपरेशन के लिए 2 लाख रुपए लगेंगे. पर वो कहते हैं कि उनकी आर्थिक परिस्थिति बहुत ख़राब थी, उनके पास 2 लाख रुपए नहीं थे. वो कहते हैं जब उन्होंने यूट्यूब पे वो वीडियो देखा उन्होंने प्रार्थना की और वो कहते हैं कि जो डॉक्टर ने बिल्कुल भी उनको गारंटी नहीं दी थी, उन्होंने ये भी कहा था कि अगर ऑपरेशन हुआ तो इस बच्चे की आँख भी जा सकती है. पर वो कहते हैं कि प्रभु पे भरोसा, आपकी प्रार्थना की वजह से इस बच्चे को प्रभु ने वापस से इसकी आंखें दी है. जिस आंखों से उसे नहीं दिखता था अब उस आंख से उसे बराबर दिखता है और वो हालेलुया. अच्छे तरीके से देख सकता है. आमेन. हाँ, एक ही जगह था, ये है ना काला बुबुल एक ही जगह था. एक ही इसकी जगह आंखें- अभी घूमता है हाँ. सीधे. बघा. हाथ रखो तभी प्रार्थना किए थे, परमेश्वर के पास विश्वास रखे, अभी पूरा घूम रहा है. अभी घूम रहा, पहला नहीं घूमता था. घूमता था. और बिशप जी ये भी कहते हैं कि डॉक्टर ने उनसे कहा कि ये सिर्फ चमत्कार है, ये तुम्हारा विश्वास है, जिस भगवान या जिस परमेश्वर पे तुम विश्वास करते हो उसने इस बच्चे को चंगाई दी है. हालेलुया. असं सांगितलं डॉक्टरने. डॉक्टरने बोललं की तुमच्या देवाने त्याला आशीर्वाद दिला, तुमचा देव खूप महान आहे. आमेन. डॉक्टर सेड डॉक्टर Your असं God is म्हणाले too great. की तुझा जो कोणी देव आहे तो फार महान आहे. एक ही जगह था वो. एक ही जगह था, अभी वो घूमता है. अभी आता तुला घूमताय. दिसतंय दिसतं बेटा तुला. या डोळ्यातून. फादर कंप्लीट रेस्टोरेशन ऑफ Yes, गॉड इन जीसस नेम. आपल्यामध्ये सिस्टर नीता आहेत आणि धायरीवरून येतात. त्यांची फार अद्भुत साक्ष आहे. ते म्हणतात की 2016 त्यांचं लग्न झालं होतं, परंतु त्यांना काय बाळ राहत नव्हतं आणि त्या कारणाने ते हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांना जेव्हा दाखवलं तर डॉक्टर म्हणले समस्या तर काही नाही आहे, पण तरी त्यांना उपचार सुरू केले आणि ते म्हणतात ते उपचारासाठी मी 7-8 लाख रुपये घालवले, पण मला बाळ काही राहत नव्हतं. 12 वर्ष त्यांनी ती ट्रीटमेंट घेतली, परंतु काही म्हणजे सर्व काही परिस्थिती काय तशीच होती, काही होत नव्हतं, सुधरत नव्हतं. ते म्हणतात मी चर्चला येत होते आणि माझी जी सासू आहे ते म्हणतात ते रेग्युलरली चर्चला येतात आणि ते प्रार्थना करायचे आणि त्यांनी असा निर्णय घेतला की आता शेवटचं मी एक डॉक्टरांकडे जाणार आणि त्याच्यानंतर मग जे होईल ते देवाच्या हातामध्ये त्यांनी सोपवून दिलं. ते म्हटलेत मी डॉक्टरकडे गेले आणि प्रभूंनी महान कार्य केलं त्यांच्या जीवनामध्ये. 3ऱ्या महिन्यातच त्यांना गर्भ राहिला आणि प्रभूच्या कृपेने त्यांना सुंदरशा मुलीचा आशीर्वाद प्रभूने दिलेला आहे. डॉक्टरांनी कॉम्प्लिकेशन सांगितलं होतं की तिला म्हणजे कावीळ झालेली आहे, परंतु ते म्हणतात आम्ही त्या परिस्थितीमध्ये सर्व कुटुंब मिळून प्रार्थना केली आणि प्रभूंनी एका आठवड्यामध्ये तिला बरं केलं. दोन्ही पण सुखरूप आहे आणि त्या आशीर्वादित आहे. देवाला Praise गौरव देतात. हालेलुया. किती छान. थँक्यू. Amen. ब्लेसिंग देम इन जीसस नेम. आमेन.
हे बाळ आहे ते सांगतात हे खूप साक्षीचं बाळ आहे. ते सांगतात की परमेश्वराने चमत्कार केला. आज जे बाळ जिवंत आहे ते केवळ फक्त प्रभू येशूच्या कृपेने. ते म्हणतात की 23 सप्टेंबर रोजी त्यांना या बाळानं आशीर्वाद मिळाला देवानी. ते म्हणतात की त्यानंतर काही दिवसानंतर त्या बाळाला ताप आला, त्याला सर्दी झाली आणि ते म्हणतात की आम्ही ज्यावेळेस दवाखान्यामध्ये घेऊन गेलो त्या बाळाला, डॉक्टरने सांगितलं की त्याच्या कानांमध्ये आणि त्याच्या दातामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे आणि पस झालेलं आहे आणि तो पस त्याचं इन्फेक्शन इतकं वाढलेलं आहे की ते डोक्याच्या मेंदूपर्यंत गेलेलं आहे. आणि ते म्हणतात की डॉक्टरनी काहीही गॅरंटी दिली नव्हती त्याची. डॉक्टर म्हणाले की आम्ही उपचार करू शकतो पण परमेश्वर त्याला आरोग्य देऊ शकतो. ते म्हणतात की आम्ही कंटिन्यूस प्रार्थना करत होतो. परमेश्वरने चमत्कार केला. त्याला ICU मध्ये ॲडमिट करायला सांगितलं त्यांनी. तर त्यांना मिळत नव्हतं बेड ICU मध्ये, पण परमेश्वरने त्या ठिकाणी कृपा पुरवली. सर्व गोष्टी परमेश्वरने सुखरूपरित्या केल्या. त्याला परमेश्वरने ज्यावेळेस आरोग्य दिलं पण त्याला ICU मधून त्याला नॉर्मल वॉर्डमध्ये आणण्यात आलं आणि त्या नॉर्मल वॉर्डमधून त्याला डिस्चार्ज मिळाला. हे केवळ आणि केवळ फक्त प्रभू येशूने केलेलं आहे म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देतात. थँक यू जीसस. हालेलुया. गॉड ब्लेस देम लॉर्ड. थँक यू जीसस. थँक यू फादर. गॉड ब्लेस. इनका नाम नेहा मोरे है और पिछले 1 साल से ये रेंट के हाउस में रह रहे हैं. तो इन्होंने बहुत प्रार्थना की है. जैसे आप बोलते हो कि परमेश्वर से कुछ मांगिए, आप परमेश्वर आपको देंगे. तो इन्होंने प्रार्थना की कि परमेश्वर हमारा खुद का घर हो. और आज वो बता दे कि उनको परमेश्वर ने घर से 1 BHK से आशीर्वादित किया है. इसलिए वो परमेश्वर प्रभु यीशु को धन्यवाद देने के लिए और उसकी गवाही देने के लिए यहाँ पे स्टेज पे आए हैं. हालेलुया. आमेन. आमेन. ज्यावेळेस आम्ही घर घ्यायला गेलो त्यावेळेस आमच्या अकाउंटला कमी पैसे होते आणि बिल्डरला जास्ती अमाऊंट पे करायची होती. मग बिल्डरचा कॉल येत होता की तुम्ही ते रिजेक्ट करून द्या आणि मग असं होत होतं की 30% अमाऊंट रिड्यूस होत होती त्याच्यातून. मग आम्ही प्रार्थना करत होतो की तसं काही नको व्हायला. आणि जे 4 लाख रुपीज भरायचे होते ते फक्त 1.5 मध्ये भरायला लागले आणि बाकीचे लोन झालं. जसं की ॲग्रीमेंट पण रेडी झाले आता आमेन. आणि डिसेंबरमध्ये पोझिशन पण मिळणार अरे आहे वा, आम्हाला. किती छान. प्रेज गॉड. देवाला धन्यवाद. Bless them, Lord. The rest of the amount also, Father, येस लॉर्ड. they should not have any Yes. trouble in repaying all the loan Yes, amount, Jesus. of Father. होय दे बाप्पा. In Jesus' name. Amen. Thank you, Father. उनके सिस्टर हाँ। बताते हैं कि ये पढ़ते भी हैं DY पाटिल कॉलेज में और ये MBA भी कर रहे हैं. हाँ। DY पाटिल कॉलेज से हज़ारों बच्चों में से एक स्टूडेंट एक्सचेंज प्रोग्राम था और वो कहते हैं उन हज़ारों बच्चों में से उनकी इच्छा थी कि उनका एक नंबर लगे जाके ताकि उनको वो दुबई जाके स्टूडेंट एक्सचेंज प्रोग्राम अटेंड करने का मौका मिले. वो कहते हैं विश्व स्तर में उनकी एक पहचान बने, ऐसी उनकी इच्छा थी. वो इस चीज़ के लिए प्रार्थना कर रहे थे. पास्टर आप भी हर शनिवार कहते हैं कि जो अब्रॉड जाना चाहते हैं आप मेरे साथ सहमति की प्रार्थना करो. वो कहते हैं हज़ारों बच्चों में से उनका एक सिलेक्शन हुआ, वो दुबई जाके आए हैं और वो कहते हैं कि ये सब कुछ सिर्फ आपकी प्रार्थना की वजह से है. Bless her, Lord, more and more. Father, this is just the first stepping stone, oh Father, Yes, to Lord. success. You're going to Yes, raise Master. up a ladder where she's going to reach on the top. Yes, And you're Jesus. going to fulfill all her heart's desire. Yes, Father. In Jesus' name I pray. Amen. Okay, beta. God bless you. God bless you.